नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज हुलग्याचे म्हणजे कुळिथाचे शेंगुळे कसे बनवायचे ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हुलग्याचे शेंगुळे बनवण्यासाठी प्रथम आपण हुलगे भाजून त्या हुलग्याचं बारीक पीठ तयार करून घेऊ. शेंगुळ्यासाठी पीठ तयार करताना हुलगे भाजत असताना गॅस कमी करावा आणि हुलगे चांगले असे फुलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावेत. हुलगे भाजल्यानंतर हुलग्याचा खमंग वास येतो. भाजून घेतलेले हुलगे थंड करून त्याचे मिक्सरच्या भांड्यातून बारीक पीठ करून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलेले पीठ तयार करून घेतलेलं पीठ आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. जे आपण हुलगे घेतलेले आहेत ते जे हुलगे राहिलेले आहेत त्या हुलग्याचं पीठ अशाच पद्धतीने तयार करून घ्यावे. शेंगुळे बनवण्यासाठी पीठ तयार आहे. आता आपण या पिठाचे शेंगुळे बनवून घेऊ. त्यासाठी प्रथम शेंगुळे बनवण्यासाठी शेंगुळ्याचे पीठ मळून घ्यावे. 1 वाटी भाजून घेतलेल्या शेंगुळ्याचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, चवीप्रमाणे म्हणजे अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद. पिठामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतल्यानंतर बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची, लसूण आणि जिरीची पेस्ट टाकावी. हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकल्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकावी. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले की पीठ शेंगुळ्यासाठी मळून घ्यावे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित आपण असं जसं पुऱ्या करण्यासाठी घट्ट पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने शेंगुळे बनवण्यासाठी पीठ मळून घ्यावे. पीठ व्यवस्थित मळून घ्यावं आणि जर पीठ मळत असताना पीठ असं एकजीव नाही झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल. येथे मी पीठ घेताना फक्त बेसन पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला हुलग्याच्या पिठाची व्यवस्थित शेंगुळे बनवता आली नाहीत तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. गव्हाचं पीठ नाही घेतलं तरी चालतं आणि घेतले तर पिठाला चिकटपणा येतो आणि शेंगुळे व्यवस्थित बनवता येतात. जर तुम्ही या पिठामध्ये गव्हाचं पीठ घेतलं तर आपण बेसन पीठ 1 वाटी आणि हुलग्याचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीलाही थोडंसं कमी घेतलं तरी चालेल. पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. या पिठाच्या आता आपण शेंगुळे बनवून घेऊ. आपण जे पीठ मळलेलं आहे त्या पिठातील थोडं थोडं पीठ घ्यावे आणि अशा पद्धतीने शेंगुळे बनवावेत. याच पद्धतीने पूर्ण शेंगुळे बनवून घ्यावेत. अशा पद्धतीने बनवलेले शेंगुळे खाण्यासाठी खूप छान लागतात. शेंगुळे उकडून घेतल्यानंतर त्यामध्ये जी पेस्ट राहते म्हणजे ह्याचं पाणी राहतं शिजलेलं, ती पेज पिण्यासाठी खूप चविष्ट लागते आणि जर आपल्याला सर्दीमुळं डोकं दुखत असेल किंवा सर्दी झालेली असेल तरी पण कमी होते. म्हणून घरच्या घरी आयुर्वेदिक उपाय म्हणूनही अशा पद्धतीने शेंगुळे करून खाल्ले जातात. हुलग्याच्या पिठाचे थालीपीठ, शेंगुळे आणि माडगं असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हुलग्याला काही भागामध्ये कुळीथ असंही म्हटले जाते. हुलगे आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहेत. हुलग्याचे कडाण किंवा हुलग्याची आमटी पिल्याने मूतखडा म्हणजेच किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. तसेच
हुलग्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असल्याने वजन कमी होते, मधुमेह नियंत्रणात राहतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हुलगे सर्दी खोकल्यावर खूप गुणकारी आहेत. हुलगे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असं धान्य आहे. हुलग्याचे सेवन भिजवून, मोड आणून किंवा हुलगे भाजून त्याचे पीठ करून सूप बनवले जाते. अशा पद्धतीने हुलग्याचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे करावे. हुलगे रात्रभर भिजवून घ्यावेत आणि सकाळी जे आपण भिजवायला पाणी टाकलेले आहे ते पाणी गाळून घ्यावे आणि ते पाणी प्यावे. आणि भिजवलेले जे हुलगे आहेत ते बारीक चावून उपाशीपोटी खावेत. हे जे रात्रभर भिजवून घेतलेले हुलगे आहेत त्याला आपण मोड आणून उसळ बनवून खाल्ले तरी चालते. जसं आपण या पिठाचं माडगं, थालीपीठ बनवू शकतो तसंच याचं आपण बेसन पण बनवू शकतो. हुलग्याचे असे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत, कारण हुलगे आपल्या आरोग्यासाठी खूपच आरोग्यदायी गुणकारी आहेत. हुलग्याच्या पिठाचे आता शेंगुळे बनवून झाले आहेत. याला आपण फोडणी देऊन घेऊ, म्हणजे हे शेंगुळे आपण शिजवून घेऊ. शेंगुळ्याला फोडणी देताना प्रथम पातेल्यामध्ये तेल टाकावे. तेल व्यवस्थित गरम झालं की लगेच फोडणीमध्ये मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की वाटून घेतलेली जी आपली पेस्ट शिल्लक आहे ती पेस्ट म्हणजे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट फोडणीमध्ये टाकावी. ही पेस्ट वाटून घेतानाच यामध्ये जिरी टाकलेली आहे. तुम्हाला जर वरून जिरी टाकायची असतील तर टाकू शकता. हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून घेतला की फोडणीसाठी पाणी टाकावे. फोडणीमध्ये पाणी टाकलं की लगेच मीठ टाकावे, कारण जर आपण पटकन मीठ टाकलं तर पाण्याला लवकर उकळी येते. पाव चमचा हळद. हळद मीठ टाकलं की लगेच पातेल्यावर झाकण ठेवावे. पाण्याला उकळी आली की पातेल्यावरील झाकण काढून घ्यावे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये एक एक शेंगुळं टाकून घ्यावे. पाण्याला अशी व्यवस्थित उकळी आल्यानंतरच आपण पाण्यामध्ये शेंगुळे टाकावेत, कारण जर आपण पाण्याला उकळी न येता टाकले तर ते पूर्ण विरघळतात आणि जर उकळी आल्यावर टाकले तर व्यवस्थित शिजतात आणि चांगले बनतात. म्हणून कधी पण शेंगुळे बनवताना पाण्याला उकळी आल्यानंतरच शेंगुळे टाकून घ्यावेत. पूर्ण शेंगुळे असे एक एक टाकून घ्यावेत. सर्व शेंगुळे टाकून झाल्यानंतर शेंगुळे शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे. थोड्या वेळाने झाकण काढून पाहावे आपले शेंगुळे शिजले का ते. जर शेंगुळे शिजताना शेंगुळ्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलेलं असेल तर पाणी कोमट करून परत टाकावे. जर पाणी कमी असेल तर पाणी टाकावे, कारण जर पाणी असेल तरच शेंगुळ्याची चव लागते आणि हे जे शेंगुळ्याचं पाणी आहे ते आपण पिऊ शकतो. म्हणजे सर्दी, डोकंदुखी असं काही वाटत असेल तर पाणी प्यावे. शेंगुळे शिजताना 1-2 वेळा शेंगुळे असे हलवून घ्यावेत, म्हणजे शेंगुळे पातेल्याच्या बुडाला चिटकणार नाहीत. पाणी टाकल्यानंतर पातेल्यावर शेंगुळे शिजण्यासाठी झाकण ठेवावे.
5-10 मिनिटानंतर पातेल्यावरील झाकण काढून पाहावे शेंगुळे शिजले का ते. हाताला शेंगुळे चिटकत नाहीत म्हणजे आपले शेंगुळे शिजलेले आहेत. आता आपले शेंगुळे खाण्यासाठी तयार आहेत. जर तुम्हाला शेंगुळे करण्याची पद्धत आणि खाण्याचे फायदे आवडले तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉन ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील. जर तुम्हाला मोड आलेल्या हुलग्याची भाजी बनवायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्या लिंकप्रमाणे तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ कसा आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.